1998ला सुरू केला लाईट फिटिंगचा व्यवसाय आता वर्षाकाठी 2.5 कोटी रुपयांची उलाढाल। धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील चिंचोली येथील रणजित साळुंखे यांनी औद्योगिक प्रशिक्षण घेतलं आणि 1998ला भूम येथे लाईट फिटिंगचा व्यवसाय त्यांनी सुरू केला। त्यानंतर 2000 साली स्वतःचं इलेक्ट्रिक साहित्य विक्री व दुरुस्तीचं व्यवसाय त्यांनी सुरू केला आणि त्यासाठी 4,000 रुपयांची गुंतवणूक केली। आता वर्षाकाठी 2.5 कोटी रुपयांची उलाढाल होते। मी रणजित वेणीनाथ साळुंखे, राहणार चिंचोली। मी 98 मध्ये भूममध्ये लाईट फिटिंगचा व्यवसाय सुरू केला आणि 98 नंतर 2000 मध्ये मी छोट्याशा दुकानामध्ये सुरुवात केली। त्या छोट्याशा दुकानामध्ये 4,000 रुपयापासून इन्व्हेस्टमेंट केलेली आज मी तागायत 2024 मध्ये माझा एक 2.5 कोटीचा टर्नओव्हरमध्ये मी माझा व्यवसाय नेऊन ठेवलेला आहे। त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकलचे सर्व काही कामे हे मी खात्रीपूर्वक आणि लोकांच्या विश्वासात पात्र राहून सगळे कामं मी त्या भूमवासियाला भूमच्या आसपास खेडेगावामध्ये सगळ्या ठिकाणी मी करतो। त्याचबरोबर माझं एक गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टचं एक आता मी घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मी गव्हर्नमेंटचं पण लायसन आहे माझं, मी त्याच्यात पण गव्हर्नमेंटची पण कामं करतो। आता मला सांगा की हा दुकान सुरू करताना सुरुवातीला काय अडचणी आल्या होत्या? दुकान सुरू करताना म्हणजे खूप अडचणी असतात। आता त्याच्यातली सगळ्यात मोठी अडचण असते ती आर्थिक अडचण, ते तर सगळ्यात मोठी अडचण। आणि दुकान सुरू केल्यानंतर बी सगळ्यात मोठी अडचण दुसरी एक असते की ग्राहकाची। ते ग्राहक बी येत नसायचे ना सुरुवातीला, की नवीन पोरग आहे, ह्याला येतंय का नाही, फसवतंय का, ते जुन्या वस्तूला माल काढून घेतंय, अशी लोकांमध्ये संभ्रम असायचा। पण आम्ही लोकांना सांगून त्याच्यामध्ये लोकांना विश्वासात पात्र राहून आज तागायत आपण विश्वासाला तडा कुठेही कस्टमरच्या जाऊ देत नाही आणि सगळ्यात मोठी काळजी घेतो की कस्टमर आमच्यापासून सॅटिस्फाय झाला पाहिजे। कस्टमरला आमच्यापासून आम्ही मिसगाईड किंवा त्याला चुकीचं गायडन्स कधीच करत नाही। आणि जे दुकानातले आज बी आमचे भाव असतील, जे बी वस्तू असतील, ते खूप म्हणजे मार्केटच्या व्हॅल्यूनुसार आम्ही खूप माफक मार्जिनमध्ये व्यवसाय करतो। सुरुवातीला त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला। व्यवसायात नवीन असल्याने लोक काम देत नव्हते। हळूहळू लोकांचा विश्वास संपादन होत गेला आणि कामे मिळत गेली, तसतशी व्यवसायात भरभराट होत गेली। आता शेती पंपांसाठी लागणारे किटकॅट बनवण्याचा व्यवसाय देखील त्यांनी सुरू केला आणि इलेक्ट्रिक साहित्याच्या दुकानाच्या माध्यमातून वर्षाकाठी त्यांची 2.5 कोटी रुपयांची उलाढाल होते। उदय साबळे, न्यूज 18 लोकल मराठी, धाराशिव।